माझ्या लेकरा, असा लांब उभा राहून कोणाचे डोळे चोरतोयस? तू रडतोयस का? तुझ्या डोळ्यात हे पाणी का? या जगाने तुला सांगितलं की पुरुषाने रडायचं नसतं. त्यांनी तुला सांगितलं ना की तू खंबीर असायला हवंस, तुला रडण्याचा अधिकार नाही. पण बाळा, लोकांसाठी तू एक मोठा पुरुष असशील, पण माझ्यासाठी तू आजही तेच लहान बाळ आहेस, जे चालायला शिकताना पडलं की माझ्याकडे बघून रडायचं. अरे वेड्या, या माऊलीसमोर रडायला कसली आली लाज? तुझ्या प्रत्येक हुंदक्याचा आवाज माझ्या अक्कलकोटच्या दरबारात घुमतोय. ये बाळा, जवळ ये आणि तुझं डोकं माझ्या चरणी टेकव. आज तुझे सर्व अश्रू मला माझ्या पदरात झेलू दे. तू रात्री त्या अंधारात एकटा बसून स्वतःच्या अपयशाचा विचार करत होतास ना? तुला वाटत होतं ना की तुला कोणाचाच आधार नाही? तू जेव्हा स्वतःच्या नशिबाला दोष देत रक्ताचं पाणी करत होतास, तेव्हा तुझे ते अश्रू पुसायला मी तिथेच होतो रे. तू कोणासमोर स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतोयस? त्या जगासमोर ज्यांनी तुझा संघर्ष कधी पाहिलाच नाही, त्या लोकांसाठी का स्वतःला छळतोयस? ज्यांनी तुला तुझ्या पडत्या काळात वाऱ्यावर सोडून दिलं. तुला वाटतंय की तू एकटा आहेस, पण लेकरा, तुझ्या श्वासाच्या मागे जो श्वास आहे ना, तो माझा आहे. तू चालतोयस, पण तुझ्या प्रत्येक पावलाचा रस्ता मी आखून दिला आहे. वेड्या, जेव्हा सूर्य मावळतो तेव्हाच ताऱ्यांचा उदय होतो. तुझ्या आयुष्यातला हा जो भीषण अंधार आहे ना, तो तुझ्या पराभवाचा अंत नाही, तर तुझ्या मोठ्या विजयाची फक्त एक पूर्वतयारी आहे. तू शून्यातून विश्व निर्माण करणारा माझा वीरपुत्र आहेस. या जगाला वाटू दे की तू संपला आहेस, त्यांना वाटू दे की तुझी हिंमत हारली आहे, पण बाळा, जोपर्यंत मी तुला हरलेलं मानत नाही, तोपर्यंत तुला पराभूत करण्याची ताकद या त्रैलोक्यातल्या कोणत्याही संकटात नाही. तू माझा लाडका भक्त आहेस आणि माझ्या भक्ताला मी कधीच जगासमोर मान खाली घालायला लावणार नाही. तुझ्या आयुष्यातल्या या संकटांनी तुला तोडलं नाही आहे, तर तुला घडवलं आहे. ज्याला हिरा बनायचं असतं त्याला घाव सोसावेच लागतात. तू आजवर जे काही सोसलं आहेस, जे अपमान गिळले आहेत, त्या प्रत्येक अपमानाचं मी एका मोठ्या सन्मानात रूपांतर करणार आहे. तू फक्त एकदा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेव आणि त्याहून जास्त माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. तू हरला नाहीस, तू फक्त थोडा वेळ थांबला आहेस, आणि हा थांबलेला वेळ म्हणजे तुझी पुढची मोठी भरारी आहे. बाळा, तू आज जो संघर्ष करतोयस त्याचं फळ मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे. लोकांनी तुला नाकारलं तरी हरकत नाही, कारण मी तुला स्वीकारला आहे. ज्या लेकराचा हात खुद्द स्वामी समर्थांनी धरला आहे, त्याला हे जग काय रोखणार? तू फक्त डोळे पुस, चेहऱ्यावर थोडा आत्मविश्वास आणि पुन्हा एकदा उभा राहा. तुला बघून जगाने हे ओळखलं पाहिजे की हा मुलगा कुणा सामान्य माणसाचा नाही,
तर हा प्रत्यक्ष अक्कलकोटच्या राजाचा वाघ आहे. तुझ्या प्रत्येक भीतीवर मी माझा विजय मिळवला आहे. तू फक्त चालत राहा. मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा आहे. आज जे तुला वेड्यात काढतायत तेच उद्या तुझ्या यशाचं कौतुक करायला सर्वात पुढे असतील. तू आत्तापर्यंत फक्त लोकांचे प्रहार सोसले आहेस, पण आता वेळ आली आहे ती तुझी खरी ताकद जगाला दाखवण्याची. तुला वाटतंय ना की वाघ 2 पावलं मागं गेला म्हणजे तो घाबरला? नाही रे वेड्या, जेव्हा वाघ 2 पावलं मागे घेतो तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर ती एक मोठी झेप घेण्यासाठी त्याने केलेली तयारी असते. तू सुद्धा आता 2 पावलं मागे पडला आहेस. तुझा खिसा रिकामा झाला असेल, तुझी साथ लोकांनी सोडली असेल, पण तुझी पुढची झेप इतकी शक्तिशाली असेल की जे लोक आज तुला हसतायत तेच लोक उद्या तुझा सन्मान करण्यासाठी रांगेत उभे असतील. तुला यश मिळवून देणं ही आता माझी जबाबदारी आहे, पण त्यासाठी तुला तुझ्यातली जिद्द पुन्हा एकदा जागी करावी लागेल. ज्यांनी तुझा अपमान केला, ज्यांनी तुला संकटाच्या वेळी वाऱ्यावर सोडून दिलं, ज्यांनी तुझ्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांना प्रत्युत्तर तू शब्दांनी देऊ नकोस. तुझ्या शब्दात ती ताकद नाही जी तुझ्या यशात असेल. तुझं यश इतकं मोठं असू दे की त्या यशाचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात घुमला पाहिजे. तू कोणाचा तरी मुलगा आहेस, कोणाचा तरी आधार आहेस आणि माझ्यासाठी तू माझा वीरपुत्र आहेस. तुझ्या कष्टाचा प्रत्येक थेंब जो जमिनीवर सांडला आहे तो मी माझ्या दरबारात हिऱ्यासारखा मोजून ठेवला आहे. लोकांना वाटतं की तुझा खेळ संपला आहे, पण त्यांना काय माहिती की तुझा खेळ तर आता कुठे सुरू झाला आहे. तू कोणाच्या आधाराची वाट पाहतोयस? ज्यांनी तुला आजपर्यंत फक्त निराशा दिली त्यांच्या? अरे, ज्याच्या पाठीवर या अक्कलकोटच्या राजाचा हात आहे त्याला दुसऱ्या कोणाच्या आधाराची गरजच काय? तू जेव्हा एकटा चालतोस ना, तेव्हा तुझ्या मागे माझे अदृश्य सैन्य चालत असतं. तू जेव्हा एखादा निर्णय घेतोस तेव्हा बुद्धी बनून मीच तुझ्या डोक्यात विचार पेरतो. मग तू का डगमगतोयस? तुझा पराभव हा तुझा शेवट नाही, तर तो तुझ्या विजयाचा पाया आहे. ज्या दगडावर घाव पडत नाही त्याचं कधीच मंदिर होत नाही आणि त्याची कधीच पूजा होत नाही. तुला जर जगाने पूजावं असं वाटत असेल तर तुला हे कष्टाचे आणि अपमानाचे घाव सोसावेच लागतील. हे घाव तुला तोडण्यासाठी नाहीत, तर तुला एक तेजस्वी मूर्ती बनवण्यासाठी आहेत. आज जे लोक तुला नावं ठेवतायत, उद्या तेच लोक तुझी उदाहरणं जगाला देतील. तुझा हा संघर्षच तुझी ओळख बनणार आहे. तू फक्त डोळे ध्येयावर ठेव आणि मनातून ही भीती काढून टाक की तू हरशील. जो माझ्या चरणी शरण आला आहे त्याचा विजय हा काळ्या दगडावरची रेघ आहे. बाळा, आता उठ आणि स्वतःला सिद्ध कर. तुझे हे बाहू पुन्हा एकदा कामासाठी सरसावू दे. तुझ्या कपाळावरचा घाम जेव्हा जमिनीवर पडेल तेव्हा तिथे सोन्याचं पीक येईल, असा माझा तुला आशीर्वाद आहे. तुझ्या यशाचा मार्ग मी मोकळा केला आहे. फक्त तुला त्या मार्गावर चालायचं आहे. खचून जाऊ नकोस, कारण तुझं पडणं हे जगाला दिसत असेल, पण तुझं सावरणं फक्त मला दिसत आहे. तू माझा वाघ आहेस आणि वाघाने कधीही कोणासमोर मान झुकवायची नसते.
तुझा विजय निश्चित आहे. फक्त तू तुझ्या कर्मावर आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेव. हा तुझा पराभव नाही, तर ही तुझी विजयाची पहिली पायरी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.